काय मग दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की नाही सगळ्यांच्या? तर आमच्या तरी दिवाळीच्या सुट्ट्या संपून आम्ही आमच्या घरी आलो आणि आज होता मुलांचा पहिला स्कूलचा डे. त्यासाठीच मी सकाळीच उठले, छान तयारी वगैरे केली. आज ना पहिला डे होता, त्यामुळे काही नियोजनच केलेलं नव्हतं मुलांच्या डब्यामध्ये काय द्यायचं. तर एकाच्या डब्यामध्ये उसळ दिली आणि एकाच्या डब्यामध्ये भेळ बनवून दिली आणि पोळी चपाती असा होता मेन्यू सकाळचा. त्यानंतर प्यायचं पाणीसुद्धा आलेलं होतं, ते भरून घे आणि देव बघा माझे किती प्रसन्न आणि प्रफुल्लित देवपूजा झाल्यासारखंच वाटत आहे ना. तर गेले 10 ते 12 दिवस झाले मी घरी नव्हते, पण माझे देव ना खूप प्रसन्न आणि प्रफुल्लित असे होते. त्यानंतर छान देवांना अंघोळ वगैरे घातली आणि इथे बघा जेवणाच्या मेन्यूमध्ये बनवली होती चुक्याची भाजी आणि चपाती. तर मस्त त्याचासुद्धा आस्वाद घेतला आणि दुपारी म्हणजे आता 4:30 वाजलेले होते. एवढा मुसळधार पाऊस पडला, जसा पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढा नव्हता, एवढा पाऊस झाला. त्यानंतर ना झाडं ठेवलेली होती मी इथे पावसामध्ये. काही ताईंनी दिलेले होते, जी टोपलीतले झाडं बघितले, ते माझ्या ताईंनी नागपूरहून माझ्यासाठी स्पेशली पाठवलेले होते. मुलांचा झालेला होता पाणीपुरी खाण्याचं मन, तर पाणीपुरीसुद्धा पार्सल आणली आणि मस्त पावसामध्ये आस्वाद घेत खाल्ली. त्यानंतर लाईटसुद्धा चालली गेली आणि पाऊससुद्धा वाढलेला होता. तर असा होता माझा मिनी ब्लॉग. नक्कीच आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला